57 धावांचं आव्हान अमेय इंजिनिअरिंग संघाला. 57 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरली आहे. अमोल चोरगे आणि निलेश वाडकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दीपक यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. मिडअपच्या दरम्यान चेंडू जाईल. इथे संघाचं खातं उघडलं जातंय. अमोल स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतोय निलेश. आजच्या दिवसातील दुसरा रंगतदार सामना. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू कटवलाय. सिंगल धाव इथे मिळेल. अतिशय देखणं आयोजन आणि नियोजन, सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं. शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये चांगली विकेट, एक सुसज्ज ग्राउंड, 2 धावा डिक्लेरेशन स्वरूपात मिळतील. यावेळेस फटका खोदून काढला ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर वेगाने येईल तिथे. थोडीशी गडबड होताना पाहायला मिळतीये. फील्ड रिस्ट्रिक्शन असतील. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. यावेळेस स्टेप आउट नोंद करण्याचा खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. धाव फलकावरती धावा आहेत 9. 57 धावांचं आव्हान घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. संघर्ष करावा लागेल विजयासाठी दोन्ही टीम्सना. इफी 4 संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षात मात्र असेल, पहिल्या शोधात मात्र असेल. तसेच अमेय इंजिनिअरिंगचा सुद्धा प्रयत्न असेल पहिला सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस फटका खेळण्याच्या प्रयत्नात बीट झालाय. निर्धाव चेंडू. यावेळेस मिडऑफच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगल धाव इथे मिळतीये. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून 28 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान मात्र शिल्लक. 9चा रिक्वायर्ड रेट. ज्या प्रेक्षकांनी वाटेत गाड्या लावल्यात त्या गाड्यांमुळे मोठी गाडी आतमध्ये यायला प्रॉब्लेम येतोय. कृपया सहकार्य करा. त्या सगळ्या गाडी पडली, स्क्रॅचेस झाले, कमिटी जबाबदार राहणार नाही. यावेळेस मोठा फटका. बॉल जाईल सरळ सीमारेषे बाहेर. अगदी फेकून दिलंय बॉलला. कृपया सहकार्य करा. ज्या 2 व्हीलर आहेत त्या 2 व्हीलर मुळे मोठी गाडी आतमध्ये येत नाहीये. एक तर बाजूला लावा, नाही तर त्या सगळ्या गाड्या आतमध्ये आणून लावा स्टेजच्या मागे. सहकार्य करा. जर नंतर काय प्रॉब्लेम आला तर कमिटी जबाबदार राहणार नाही. प्रेक्षकांना विनंती असेल, वाहतुकीला अडथळा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या गाड्या या समालोचन कक्षाच्या बाजूला लावायच्या आहेत, नाहीतर बक्षीस स्वरूपात गाडी इथं जमा केली जाईल. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फटका फसलाय आणि कॉटन बोल्ट स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय.
कुठला आहे सॅमसंगचा आहे का? ही सिरीज चांगली आहे बरं का. स्कोर बोर्डवरती धावा आहेत 14. 26 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान इथं शिल्लक. रांजेगावचे माजी सरपंच उपसरपंच रमेश दादा भोसले यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. व्हीपी चार्जचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेशजी साताळे, सन्माननीय निलेशजी साताळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचंही शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू थर्ड स्लिपच्या दरम्यान चेंडू जाईल. सिंगल धाव इथे मिळेल. अजूनही अमया इंजिनिअरिंगला जिंकण्यासाठी 24 चेंडू 41 धावांची गरज. आता मात्र अमयावरती थोडासा दबाव वाढल्यासारखा दिसतोय.
नंतर धाव संख्या झाली आहे 20 धावा. 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. 12च्या रिक्वायर्ड रेटने धावा जमवाव्या लागतील. प्रत्येक षटका मागे 12 धावा कराव्या लागतील. अजूनही अमया इंजिनिअरिंगला जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची गरज. व्हीपी चार्जने मात्र अमय कंपनीला जकडून रोकडून ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय जितू. वेगवान गोलंदाज, भेदक गोलंदाज जितू. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. फटका सेल्फ गिफ्टेड आहे आणि फटका बाद होणार आहे. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज मात्र पेव्हिलियनच्या दिशेने परततोय. सुंदर झेल म्हणावा लागेल अमया इंजिनिअरिंगला. तिसरा झटका असेल. फलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत अक्षय गोगावले. मागच्या पर्व 3चा बेस्ट फिल्डर ज्याने पुरस्कार मिळवला तो अक्षय गोगावले नुकताच गोगलवाडी प्रीमियर लीगचे अध्यक्षपद भूषवत असताना ते जबाबदारीतून मुक्त झाले, परंतु या जबाबदारीतून त्यांना मुक्त होता येणार नाहीये. अक्षय टू जितू. यावेळी मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून. झेल मात्र सुटलाय. एक मोठं जीवनदान अक्षयला. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता. 21 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयला आणि तेजसला दोन्ही बॅट्समनला इथे किल्ला लढवावा लागेल. ही संघाची जबाबदारी, हे संघाचं जोखड म्हणता येईल, खांद्यावर घ्यावं लागेल. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत मात्र दोन्ही संघ असतील. यावेळेस फटका चांगला खेळला पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल वेगाने. फिल्डर येईल तिथे. 2 धावा. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज तो अमया संघ ज्या संघाने पर्व 3 मध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता, मात्र आज त्यांना जकडून ठेवलंय व्हीपी चार्जने. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. पुढचा चेंडू. यावेळेस स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. गॅप काढली आहे. अगदी देखना फटका तेजच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 16 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक आहे. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी प्रगती करा. खूप येतील ससे आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो. 30 दहशत आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान अजूनही बाकी आहेत. माफ करा, 15 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान बाकी आहे. माफ करा, चूक बोल देणे घेणे. मॅन ऑफ द सिरीज ची सायकल मात्र आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल मात्र इथं जमा झालेली. सागरदादा जरांडे माझे अध्यक्ष, शिवगंगा प्रीमियर लीग, नंदा नीता कन्स्ट्रक्शन या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून बक्षिसाचं पारितोषिक मात्र जमा झालंय. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दरम्यान फिल्डर येईल. तेरा चेंडू 29 धावा. अगदी थरारक सामना.
आजच्या दिवसातील दुसरा सामना. दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असतील, विजयाच्या शोधात असतील. सामना पाहण्यासाठी आलेले मान्यवर अनिल घोगरे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोठा फटका, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथं प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मोठे फटके येत नाहीयेत परंतु क्रिकेटिंग शॉट मात्र पाहायला मिळते अक्षयच्या बॅट मधून. प्रेक्षकांना विनंती आहे, गाडी स्टेजच्या मागे लावायच्या. 12 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान. सामना अजूनही समान स्थितीत. बॉलर कोण आहे? एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला अक्षय. एका बाजूला डिफेन्स, दुसऱ्या बाजूला अटॅक. शिवंगा खोऱ्यातील ही चर्चेतील जोडी आज मात्र अमेय इंजिनिअरिंग संघाला विजय मिळवून देईल का? प्रश्न अनेक उत्तर एक. वेळ सांगेल. 12 चेंडू 27 धावा. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची आतली कडा, सिंगल धाव इथे मिळेल. अटीतटीचा चाललेला हा सामना. निखिल सर, तुम्हाला काय वाटतंय, कुठला संघ विजय मिळवून देईल? गणेश सर, हा क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. इथे कोणतेही विश्लेषण करू शकत नाही. दोन्ही संघांना समान संधी. यावेळेस मोठा फटका, लॉंग ऑनच्या दरम्यान फिल्डर येईल. हे क्रिकेट आहे गणेश सर. इथं काही घडू शकतं. इथं एका चेंडूत 6 धावा देखील निघतात आणि 6 चेंडूत एकही धाव निघत नाहीये. कालचा सामना आपण पाहिला असेल, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका. दसून शानकाने जीवाची पराकाष्ठा केली परंतु विजय मात्र मिळाला नाही. लास्टचा वाईड होता, नव्हता, अनेक मतमतांतरे असेल परंतु प्रेक्षकांना फक्त रिझल्ट मिळतो आणि तो रिझल्ट होता की श्रीलंका हारली. आउटसाइड जिथे संधी निर्माण झाली होती तर काय गमावलंय, इथं काय गमावलंय. तेजसची संधी सोडली. तेजसचा झेल होता. कॅचेस विन मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पण इथं वारंवार झेल सुटले जात आहेत. झेल सोडणं म्हणजे यमदेवाला आमंत्रण देणं. कॅच सोडो मॅच सोडो मित्रांनो. काल कबीरचा 0 धावांवरती झेल सोडला आणि त्यानंतर प्रिकॉम संघाने 128 धावांचा डोंगर उभा केला होता. कंपनीतलं बोला तुम्ही मग बोलतो. 32 धावा धावफलकावरती आहेत. लाला टू तेजस. इथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईड. पंचांचे हात जमिनीला समांतर आणि धावा येईल अवांतर. अजूनही 9 चेंडू 23 धावांची गरज अमय इंजिनिअरिंगला. रिपोर्ट बनवलेला आहे पण साहेबांनी. पंचांच्या भूमिकेत चुस्त दुरुस्त आबा चौधरी. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. फिल्डर दरम्यान येईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी साधारण थ्रो. पुन्हा एकदा इथं देवाला मागतो आपण. 1 डोळा देव देतो 2 डोळे. शेवटची टोटल किती आहे बघ. जिथे सिंगल धाव होती तिथं 3 धावा देऊन बसलेत. इन सर्च ऑफ गोल्ड वी फॉरगेट द डायमंड. सोने शोधण्याच्या नादात आपण हिरा गमावून बसलोय. 3 धावा देऊन बसलोय. 8 चेंडू 20 धावांचं अजूनही आव्हान शिल्लक. प्रेशर बॉलर वरती, प्रेशर बॅट्समन वरती. अतिशय अटीतटीचा चाललेला सामना. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. प्रसादने मात्र मुक्तपणे फटकेबाजी करून दिली नाही दोन्ही दिग्गज फलंदाजांना. एकीकडे तेजस, दुसरीकडे अक्षय. मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडू 19 धावा. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असतील. यावेळेस मोठा फटका परंतु मेड ऑफला फिल्डर आहे.
या षटकामध्ये कोणतेही मोठे फटके खेळू दिले नाहीयेत प्रसादने. अगदी शांत ठेवलंय तेजस आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांना. अगदी कर्णधार म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पूर्ण करताना 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. पाहूया कोण घेऊन येते निर्णायक षटक. सामना पाहण्यासाठी आलेले रांजेगावचे युवा उद्योजक भरत शेठ पिसाळ व दिगंबर शेठ कोंडे यांचंही शिवगंगा इंडस्ट्रीज प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. चला टीम मीटिंग टाळायची आहे. दोन्ही संघांवरती कोणताही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आयोजकांची असेल. अगदी खेळीमेळीच्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये पार पडत असलेली शिवगंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4. अगदी देखणं आयोजन, एक दर्जेदार खेळपट्टी, सुसज्ज ग्राउंड, लाईव्ह ऑब्जेक्शन नाही घेतला आता. ऑब्जेक्शन आणि अचूक निर्णय देणारे पंच. ओके ओके चालतंय काय विषय नाही. हां चालेल. या षटकातला शेवटचा चेंडू अंपायरनी डेड बॉल म्हणून घोषित केलाय. त्यामुळं शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल प्रसाद पार्टे यांना. चला स्पीड अप करायचं विनंती असेल पंचांना. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सामना आपल्याला लवकरच उरकायचंय. खचाखच भरलेलं हे स्वामी विवेकानंद क्रिकेट स्टेडियम. मोठा फटका त्याच्या बॅट मधून, एक देखना फटका, बॉल जाईल सीमा रेषे पार. त्याच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. 43 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाराने सामन्याचं समीकरण अगदी सोपं. 6 चेंडू आणि 13 धावा. देर आहे दुरुस्त आहे. तेजसच्या या फटक्याने मात्र यामे इंजिनिअरिंग संघाच्या आशा मात्र पल्लवित झाल्यात. मोठा संघर्ष म्हणावा लागेल व्हीपी 4चा. मोठे प्रयत्न असतील जिंकण्यासाठी. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची गरज अमय इंजिनिअरिंगला. शेवटचं षटक घेऊन आलाय व्हीपी 4 संघाकडून. वैयक्तिक पहिलं षटक वेदांत पार्टे. चला स्पीड अप करायचं विनंती असेल पंचांना आणि आयोजकांना देखील. वारंवार हस्तक्षेप. यानंतरचा अजून एक सामना असणारे 4थ्या लॉट मधला, त्यामुळे थोडीशी घाई करा अंपायर. मॅच बॉल आणण्यासाठी सहकार्य करायचंय. खेळण्यासाठी मॅच बॉलच घेतला जाईल. चला त्वरित सामना चालू करायचा आहे. अंपायर नवीन बॉल चालेल का? 2 मिनिटं बॉल आणायला गेलेत तेजस. 2 मिनिटं आलाय. मॅच बॉल आलाय. चेक करून घ्यायचा आहे.
म्हणतोय त्या बॉलची वाट बघते षटकार गेलाय ना हुशार आहे. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. चला सामना चालू करून घ्यायचे. टीम मिटिंग टाळायची आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपल्याला सामने लवकर आवरायचे आहेत. अजूनही सेमी फायनलचा थरार आपल्याला पाहायचा आहे. फायनलचा सामना बक्षीस वितरण पारितोषिक समारंभ अजून घ्यायचा आहे. गाडी कोणी वाटेत लावायची नाहीये. स्टेजच्या मागे जागा आहे गाडी लावण्यासाठी. गाडी मागे घेऊन यायची. ज्यांनी कोणी वाटेत गाड्या लावल्यात त्यांना अजूनही विनंती आहे की वाटेत गाड्या लावू नका. तुमच्या गाड्यांमुळे दुसऱ्या गाड्यांना येण्या जाण्यास प्रॉब्लेम येतोय. सहकार्य करा. 57 धावांचं आव्हान इथे खांद्यावरती घेऊन अमे इंजिनियर संघाचे 2 फलंदाज फलंदाजीवर मात्र नांगर टाकून आहेत. अक्षय एका बाजूला आहे. अक्षय दुसऱ्या बाजूला तेजस. 6 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान मात्र अजूनही शिल्लक आहे. एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांसाठी मात्र पर्वणी आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र दाखल होतोय जॉन. गाडी सर स्टेजच्या मागे आणायची आहे. सामना चालू करायचा पंच. 6 चेंडू 13 धावा. कोणाचे वाचतील 12. 6 चेंडू 13. यावेळेस मोठा फटका मारण्यात आला. विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस करावे लागेल अक्षयला. फलंदाज मात्र बाद होतोय. चांगल्या क्रिकेटिंगचं दर्शन इथं पाहायला मिळते. तेजस स्वतः स्ट्रायकिंग एंडला गेला आणि त्यांनी दाखवून दिलंय की मी जबाबदारी घेऊ शकतो, मी मोठे फटके मारू शकतो आणि मी स्वतः माझ्या संघाला विजय करून देऊ शकतो. 5 चेंडू 13 धावांची गरज अमय इंजिनिअरिंगला. अक्षयला मात्र पॅव्हिलियन मध्ये परतावं लागलं. त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. नो बॉल. पहिला चेंडू लो बॉल. नो बॉल जरी असेल तरी नो बॉलच्या चेंडूवरती रनआउट मात्र असतो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विनंती असेल खेळाडूंना कृपया हस्तक्षेप करू नये पंचांच्या निर्णयामध्ये. दोन्ही संघ आपलेच आहेत. अगदी खेळीमेळीचं वातावरण आहे, मैत्रीपूर्ण वातावरण आहे. इंडस्ट्रियल प्रीमियर लीग मध्ये आताचा डिसिजन काय आहे पंच? बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. सामना चालू करून घ्यायचा आहे. तेजस विनंती असेल तुम्हाला देखील. भरपूर वेळ घेतला या सामन्यांनी. दोन्ही संघांनी सहकार्य करायचं. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. आत्ताचा चेंडू डॉट चेंडू असेल. तेजस सहकार्य करायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सहकार्य करा. तुमच्या भावना मान्य आहेत तेजस सर, परंतु इथं आयोजनाला सहकार्य करायचंय. सामना चालू करा. बॉल दिला परत त्यांनी. पंच एकच मिनिट. डॉट बॉल आहे आत्ताचा डॉट बॉल ना. 1 मिनिट. 5 चेंडू 13 धावा. सामन्याचं समीकरण कोणाचे वाचतील 12. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला प्रसाद. यावेळेस मोठा फटका तेजसच्या बॅटमधून. चेंडू जाईल थेट सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, षटकार और ये उडाया गुरु. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण अगदी सोपं. 4 चेंडू. चार चेंडू आणि 7 धावा. वेगवान 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 इथे बाद होतोय. स्पोर्ट्समन स्पिरिट तेजस कडून पाहायला मिळतंय.
अगदी पंचांचं बोट आकाशाला जायचं आधी मात्र तेजसने धावपट्टी सोडली. हे आहे एका चांगल्या खेळाडूचं लक्षण. आता मात्र सामन्यात रंगत आली आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट इथं तेजस पवार कडून पाहायला मिळालं. सामना मात्र एकदा व्हीपी चार्ज कडे झुकतोय तर एकदा अमयाकडे झुकतोय. अजूनही सामना सांगता येणार नाही की अगदी शेवटपर्यंत झुंज दिली तेजस पवारने, मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. स्वतःला मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागलं. अजूनही 3 चेंडू 7 धावांची गरज. 7 धावा 3 चेंडू अमय इंजिनिअरिंगला जिंकण्यासाठी. 3 चेंडू 7 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा चाललेला सामना. प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन फिल्डर. मोठा फटका मारण्याच्या वेळेत पुन्हा एकदा बीट. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज मात्र इथे बाद होईल. दोन चेंडू 7 धावा. अगदी थरारक सामना. अगदी जे बसले होते ते उभे राहिले, जे उभे होते ते टाचेवरती उभे राहिलेत. डाव आणि प्रतिडावाला यावेळेस मोठा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स प्लेअरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 1 चेंडू 5 धावा. अगदी श्रीलंका आणि पाकिस्तानची आपण काल मॅच पाहिली, तोच सामना इथं पुनरावृत्ती, त्याच सामन्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 5 धावा समान. इथे मात्र नक्कीच शेवटचा चौकार मारला तर सामना समान, टाय होईल. षटकार मारला तर विजयी. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा सामना मात्र जिंकलाय. इथं विजयाची औपचारिकता बाकी आणि हा सामना जिंकलाय व्हीपी चार्ज संघाने. व्हीपी चार्ज संघाचं हार्दिक अभिनंदन. अमेय इंजिनिअरिंग संघाला मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली. अगदी त्यांचा संघर्ष मात्र संघर्षच राहिला. तेजस पवार असेल, अक्षय गोगावले असेल, यांनी चांगली झुंज दिली. खरं तर व्हीपी चार्ज बद्दल सांगायचं म्हणलं तर प्रसाद दादांनी सांगितलं होतं, गणेश आम्हाला जे पराजयाचं काय नाही, आम्हाला एक खेळाचा आनंद घ्यायचा आहे हे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी खेळाचा आनंद पण घेतला आणि सामना जिंकून पण दाखवला. पुढचा होणारा सामना झेंडा मार्क वर्सेस अमया इंजिनिअरिंग. झेंडा मार्क साठी डो डायचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस पाशी यायचे. नाणेफेकचा कौल होईल, त्यानंतर सामना चालू होईल. गायिका मित्रांनो, अतिशय सुंदर असा सामना झाला व्हीपी चारचा. संघ संघाचं देखील एका सामन्यात
या विजयी सामन्याचा सामनावीर असेल जितू चोरगे, त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. मी त्यासाठी आमंत्रित करतो. या सामन्याचा सामनावीर असेल जितू चोरगे आणि मी आमंत्रित करतो वासुदेव मुजुमले यांना. सुंदर असा सामना झाला. खरंच सामन्यात रंगत आली. सामना होता कुठे, सामना आणला कुठे. दोन्ही संघाचे प्रयत्न चांगले होते. झेंडा मालकांनी लवकर निर्णय काढवायचा आपला. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. यानंतर सेमीफायनल साठी चिठ्ठ्या उडवल्या जातील. सर्व उपांत्य फेरीतील संघांना विनंती आहे की चिठ्ठ्या उडवताना प्रत्येक संघाचा कर्णधार इथं पाहिजे. नंतर कुठलीही तक्रार चालणार नाही. हे तिन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चितळे झेंडा मालकने आपला निर्णय कळवलाय. प्रथमतः फलंदाजी करणार आहे ते. त्यामुळे अमय इंजिनिअरिंगने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उन्हाची तीव्रता वाढली आहे. अभिनंदन व्हीपी चार्ज व आपण सहभाग घेतल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. चला, अमय इंजिनिअरिंगनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि झेंडा मालकने दोन फलंदाज मैदानात पाठवायचंय. खेळपट्टीवर खेळू नका कृपया. झेंडा मार्कची फलंदाजी असेल. दोन फलंदाज पाठवायचे मैदानात लवकरात लवकर आणि पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. तिन्ही संघांनी नोंद घ्यायची. हॅलो, तिन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना जर आम्ही जिंकला तर तिघांचे पण सेम पॉइंट राहतील. त्यानंतर तिघांमध्ये चिठ्ठी उडून एक वरती खेळेल आणि त्या दोघांमध्ये 2-2 ओव्हरचा सामना राहील. हे चौथ्या लॉट मधल्या तिन्ही संघांनी नोंद घ्यायची.